आपल्या डोळ्याचं जे विड्थ आहे, एका डोळ्याची विड्थ ही 2 डोळ्यातल्या अंतरा एवढीच असते. म्हणजे सगळ्यांना हे एक माहीत आहे का की प्रत्येकाच्या 2 डोळ्यातलं अंतर हे एका डोळ्यातल्या विड्थ म्हणजे त्याच्या रुंदी एवढं असतं. म्हणजे ही झाली सर्वसाधारण स्थिती. पण ह्यालाही अपवाद आहेत. जेव्हा हे अंतर विड्थपेक्षा कमी असते त्याला निकटस्थित डोळे म्हणतात आणि हे जर अंतर जास्त असेल तर त्याला दूरस्थित डोळे म्हणतात. दोन्ही प्रकारामध्ये दूरस्थित डोळे मोकळे, ती माणसं मोकळी असतात, ते आकर्षक व्यक्तिमत्व बहाल करतात, साहसी असतात, सर्जनशील असतात, खूप मैत्रीपूर्ण असतात, पण एकाग्रतेत कमी पडतात. पण निकटस्थित डोळे मात्र ते दिनक्रमात संतुष्ट असतात, परंपरावादी असतात, त्यांना बदल आवडत नाही आणि आपल्या कामात ते खूप एकाग्र असतात. अशा डोळ्यांनी जर तिरपा कटाक्ष टाकला तर घायाळ होणारच ना ती तरुणी. तर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेले व श्रीनिवास खळे यांनी गीतबद्ध केलेले, संगीतबद्ध केलेले मंगेश पाडगावकरांचे एक उत्कट प्रेमगीत सादर करीत आहेत बहुप्रतिभाशाली गुरुवर्य सोनटक्के सर. अँकरिंग असं काय चाललंय ना, उद्यापासनं सर्वजण एकमेकांच्या डोळ्याकडेच बघतील. अंतर कसं आहे, मृगनयनी आहे का, हरिणाक्षी आहे का, गहिरे आहेत का, लबाड आहे का, टपोरे आहे का, अजून खोल जाणार नाही पण एवढं तरी बघतील. निदान एवढं तरी बघा, 2 डोळ्या, जसं मॅडमने आता सांगितलं 2 डोळ्यामधलं अंतर हे जे आहे इथून ते इथपर्यंत हे चेक करून बघा. कुठल्याही फोटोमध्ये डोळ्या एवढंच असतं. हा एवढा अभ्यास त्यांनी केला, त्याच्याबद्दल धन्यवाद. येस. डोळ्यांची खूप माहिती मिळाली. थँक्यू. स्टार्ट. हसून ते पाहणेला जून हसणे हसून ते पाहणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे मी ओळखून सारे तुझे बहाणे. डोळ्यास पापण्यांचा का सांग भारवा, डोळ्यास पापण्यांचा का सांग भारवा, मिटताच पापण्यान का चंद्रही दिसावा, मिटताच पापण्यान का चंद्रही दिसावा, हे प्रश्न जीव घेणे, प्रश्न जीव घेणे, हरती जिथे शहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे.
धनुष्यजाच्या त्याला कसे कळावे हाती धनुष्यजाच्या त्याला कसे कळावे हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे तिरपा कटाक्ष भोळा तिरपा कटाक्ष भोळा आम्ही इथे दिवाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे लाजून हसणे हसून ते पाहणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे